चालू आहे ना. हो चालू आहे. 6 जण ॲड. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात आपण बघतो की रस्त्यावर मोटरसायकल चालते, आपण बघतो आकाशात विमान चालते, आपण घरात असलो की घरात बघतो की पंखा आपला फॅन फिरत असतो. वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात व आपण त्या बघतही असतो. तर आपण कधी विचार केला आहे का की त्या गोष्टींचा सोर्स काय आहे, त्या गोष्टी कशा घडतात, कशामुळे घडतात? कधी तुम्ही विचार केला आहे का? तर त्या ज्या गोष्टी आहेत तर ऊर्जेमुळे घडतात त्या गोष्टी. तर आता ऊर्जा म्हणजे काय? बरोबर, कोणत्याही भौतिक बदल घडवून आणण्याचं किंवा कोणतंही कार्य करून आणण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. आता ऊर्जेचे प्रकार असतात. ऊर्जेचे प्रकार म्हणजे किती? ऊर्जेचे प्रकार असतात 3. क्षितिज ऊर्जा, त्यानंतर तुमची झाली गतिज ऊर्जा आणि यांत्रिक ऊर्जा. क्षितिज ऊर्जा म्हणजे तुम्ही बघितली तर तुमची पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे क्षितिज म्हणजे पोटेन्शियल, गतिज म्हणजे कायनेटिक आणि तिसरं म्हणजे ते आपली मेकॅनिकल, यांत्रिक म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. आता स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? जर आपण स्थितीज ऊर्जाचं उदाहरण बघितलं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, तर जो आपला डॅम असतो, डॅम म्हणजे त्याचं एक सर्वप्रथम म्हणजे खूप छान एक उदाहरण डॅम. कारण एखादी वस्तूला किंवा एखादी ताकद जी असते तिला साठवून ठेवणं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. जसं डॅम असतो, आपला डॅम प्रचंड मोठा असतो, आपली नजर जात नाही तेवढा एवढा डॅम असतो, आणि तो डॅम एका बंदिस्त दिवारीमध्ये ते पाणी ठेवलेलं असतं. तर तो जो साठा असतो त्याला खूप प्रेशर असतो, त्याला खूप शक्ती असते, तर ती साठवून ठेवलेली असते. मग त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात, म्हणजे स्थितीज ऊर्जा. जेव्हा ती पाणी सोडलं जातं एकदम, ते खूप मोठ्या प्रभावाने, खूप मोठ्या याच्याने ते पाणी पुढं जातं. दुसरं म्हणजे त्याचं छान उत्तम उदाहरण म्हणजे स्प्रिंग. जे आपण स्प्रिंग असते, जे आपण स्प्रिंग खेळतो, लहान पोरं जे स्प्रिंगने खेळतात, त्याची तेव्हा ताणतो आपण, तर त्यालाही पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा म्हणतात. आणि आजकाल जर तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्थितीज ऊर्जावर चालतात. जसे आजकाल नवीन तुम्ही बघितले तर जे आपण वजन करतो, वजन काटा जो म्हणतो, तो एक स्थितीज ऊर्जावर चालतो. खूप साऱ्या अशा गोष्टी नवीन आलेल्या आहेत. जर आपण ते उदाहरण बघितले की आपण पहिले सेलचे वापर व्हायचा, बॅटरीचा वापर व्हायचा त्याच्यासाठी. आता नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन तंत्रज्ञान आलेले आहे की त्याला सेलची गरज नाही. ते आपण पायाने नुसतं दाबलं तर ते त्या स्थिती ऊर्जावर ते काटे असे काम करतात. तर समजून घ्या, पदार्थाच्या वैशिष्ट्य स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात साठवलेली ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा. उदाहरणांमध्ये धरणात साठवलेले पाणी, त्यानंतर किंवा स्प्रिंग, जमिनीपासून उंचावर असलेली वस्तू यांचा समावेश होतो. आता हे जे आहे मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय, तुम्ही बघू शकतात, त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट होईल. बघा, दिसतंय सर्वांना? आता या चित्रामध्ये, या फोटोमध्ये काय दाखवलेलं आहे? एक डॅम आहे, त्या डॅममध्ये पाणी साठवलेलं आहे, ते एक उत्तम उदाहरण स्थितीज ऊर्जेचं. दुसरं म्हणजे स्प्रिंग आहे. तुम्ही स्प्रिंग बघू शकतात. जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला की स्थितीज ऊर्जेचे उदाहरण लिहा, तर तुम्ही उदाहरण काय लिहिणार? हे तुम्ही 2 उदाहरण लिहायचे, त्याची व्याख्या व असे त्याचे 2 उदाहरण लिहायचे. त्यानंतर दुसरं म्हणजे गतिज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी. आता गतिज ऊर्जा म्हणजे काय? आता मी जसं तुम्हाला सांगितलं, दुसरं म्हणजे गतिज ऊर्जा. आता गतिज ऊर्जा म्हणजे काय? एखादी गोष्ट चालताना किंवा आपल्याला त्याची मुवमेंट होताना दिसली म्हणजे ती गतिज ऊर्जा. जर आपण त्याचं उदाहरण बघितलं, रस्त्यावर चालणारी गाडी, त्यानंतर चालणारा व्यक्ती, उडणारे विमान, हे सगळे आले तुमचे गतिज ऊर्जामध्ये. तर गतिज ऊर्जाची जर आपण व्याख्या बघितली, बघा मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय, त्याच्यावर दिसतंय सर्वांना? आता जर तुम्ही गतिज ऊर्जाची जर तुम्ही व्याख्या बघितली, पदार्थाच्या गतीमुळे त्यात असलेली ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा. गतिमान वस्तू, वाहणारा वारा किंवा चालणारी व्यक्ती ही गतिज ऊर्जाचे उदाहरण आहेत.
तुम्ही या फोटोमध्ये पण बघू शकता, जो मी शेअर केला आहे. एक तुम्हाला गाडी दिलेली आहे, एक त्यानंतर एक व्यक्ती, एक महिला जॉगिंग करते. हे तुमचे उदाहरण झाले गतिज ऊर्जाचे. आता गतिज ऊर्जा ही तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला की गतिज ऊर्जा म्हणजे काय व त्याचे उदाहरण लिहा. तुम्ही अगोदरच त्याची व्याख्या लिहायची आहे आणि त्यानंतर हे दोन तुम्ही उदाहरण लिहायचे. आता जर तिसऱ्या क्रमांकावर आपण बघितलं तर यांत्रिक ऊर्जा म्हणजेच मेकॅनिकल एनर्जी. आता हे नवीन आपण आपल्या दैनंदिन जीवनात जे आपण बघतो की नवीन नवीन तंत्रांचा यंत्रांचा जो शोध होतो आहे तो कशामुळे होतोय, तर त्याच्यात एक मोठा भाग म्हणजे एक मेकॅनिकल एनर्जीचा, तो यंत्राचा, यांत्रिक ऊर्जा. यांत्रिक ऊर्जाचे जर तुम्ही उदाहरण बघितले तर यांत्रिक ऊर्जामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. तर तुम्ही बघितला तो पंखा असतो. आता पंखा कशावर चालतो? विजेवर चालतो, यंत्रच झालं ते. मोटरसायकल बघितली ती कशावर चालते? यंत्रावर चालते, पेट्रोलवर चालतं ते. हेलिकॉप्टर झाले, विमान झालं, तुम्ही कुठलंही मोठं तुम्ही लॅपटॉपही बघितलं ते कशावर चालतं? यांत्रिक ऊर्जेवर चालतं. आता मी जे तुम्हाला तिसरा फोटो जो शेअर करतोय तो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. बघा, दिसतोय सर्वांना? तर यांत्रिक ऊर्जा या फोटोमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक पंखा दिलेला आहे, म्हणजे तिथं लिहिलं आहे रोटेटिंग फॅन, म्हणजे फिरणारा पंखा. तो कशावर फिरतोय? यांत्रिक ऊर्जावर फिरतोय, बरोबर. दुसरं म्हणजे सायकल दिलेलं आहे तुम्हाला, ते एक यंत्रच आहे, बरोबर. आता तुम्ही जे तुम्ही बघसाल की मागच्या फोटोमध्ये पण तुम्ही हा जो फोटो दाखवला होता मागच्या उदाहरणामध्ये आणि यात पण तसा नाही, फरक आहे. हे जे उदाहरण आहे ते चालतं यंत्रावर चालतं. हे त्याच्यातही समावेश होऊ शकतो याचा आणि याच्यातही होऊ शकतं. काही अशा गोष्टी आहे की त्या दोघी याच्यामध्ये समावेश होऊ शकतो, त्याच्यामुळे चुकू नका. जर आपण याची व्याख्या बघितली, यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय? वस्तूच्या गतीमुळे किंवा स्थितीमुळे तिच्यामध्ये साठवलेली ऊर्जा होय. आता त्याचे उदाहरण जसं सांगितलं मी तुम्हाला, फिरणारा पंखा, धावणारी सायकल किंवा उडणारा चेंडू. आपण जे क्रिकेट खेळतो, टी व्हीमध्ये बघतो, आपण गल्लीमध्ये खेळतो, बॅटबॉल खेळतो, फुटबॉल खेळतो, तो चेंडू असतो, तो उडणारा जो चेंडू असतो तोही त्याच्याचं उदाहरण बघितलं आपण तर यांत्रिक ऊर्जेमध्ये येतं. निष्कर्ष आपण आता तिसरं बघूया, त्याचा निष्कर्ष. आता बघितला तुम्ही हा चेंडू जो आहे हा काय आहे? यांत्रिक ऊर्जाचा उदाहरण आहे. तुम्ही बघू शकता. आता सर्वांना दिसतंय? स्क्रीनवर फोटो दिसतोय? अरे हो का नाही सांगा? बरोबर. आता निष्कर्ष. ऊर्जेचे विविध प्रकार आपल्याला निसर्गात आणि तंत्रज्ञानात सगळीकडे आढळतात. या सर्व ऊर्जाचे मूळ स्वरूप एकच असते, तरी त्यांचे रूपांतर म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन हे एक निरंतर प्रक्रिया आहे. थोडक्यात ऊर्जा म्हणजे विश्वातील प्रत्येक बदलामागील आणि कार्यामागील मूलभूत शक्ती आहे, जो एक स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात सतत वाहत असतो. एनर्जी नेदर कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड ही एक म्हण आहे. म्हणजे आपण ऊर्जा तयारही करू शकत नाही, ती नष्टही करू शकत नाही, फक्त ती एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात जाऊ शकते. विचार हे एक उत्तम उदाहरण आहे. ते तुम्हाला समजणार नाही, ते आपल्या सिलेबसमध्ये पण नाही आहे, पण ते खूप छान आहे. E=mc². हा तुम्हाला गृहपाठ आहे. तुम्ही उद्या फक्त याची लिहून आणा फॉर्म्युला. E=mc² म्हणजे काय मी तुम्हाला शेवटी देणार आहे. आता संकलन, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तुम्ही त्याचे उत्तर द्यायची व उदाहरणे सांगायची. आता पहिला प्रश्न, कोणी मला सांगू शकता का ऊर्जा म्हणजे काय? माईक चालू करून सांगा.
सांगू ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची बरोबर. बरोबर. दुसरा प्रश्न, गतीज ऊर्जेचे उदाहरण सांगा. कोणी सांगू शकतं का मला गतीज ऊर्जेचे उदाहरण? अजून एकच झालं ते. धावणे, हा, गाडीचा चालणे, बरोबर. खेळणे. बरोबर. तर तुम्हाला मी गृहपाठ देतो. तुम्ही त्यात काय करायचं आहे की मी जे तुम्हाला एक उदाहरण एक तुम्हाला सांगितलं जे ई इक्वल्स टू एम सी स्क्वेअर म्हणजे काय, तर तुम्ही त्याचा फॉर्म्युला उद्याच्या गृहपाठात लिहून आणायचा आहे. त्यानंतर स्थितीज ऊर्जेचे उदाहरण, गती ऊर्जेचे उदाहरण आणि यांत्रिक ऊर्जेचे उदाहरण व त्याची व्याख्या तुम्ही एकदम छान प्रकारे लिहून आणायचे आहे व त्यांचे 3-3 उदाहरण ही लिहून आणायचे आहे. म्हणजे तुम्ही आल्यावर उद्या तुम्हाला प्रश्न विचारणार त्यावर. फोटो काढले, स्क्रीनशॉट काढले नाही, रेकॉर्डिंग झालं म्हणजे हां नाही काढलं नाही. हे करणार. ती करणार आहे.